तिकडे नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कुख्यात आरोपी पोलीस ठाण्यातनं फरार झालेला आहे। आशिष उर्फ मेंटल असं या आरोपीचं नाव आहे। रात्री 1च्या सुमारास पोलीस स्टेशनला त्याला आणलं गेलं होतं। गिट्टी खदान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं, मात्र पहाटे 3च्या सुमारास तो नजर चुकवून पळून गेलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडे। संजय, कुख्यात आरोपी पोलीस ठाण्यातनं कसा काय फरार होतो, काय घडलं नेमकं? अगदी बरोबर, धक्कादायक बातमी आहे आणि तितकीच धक्कादायक ती इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आहे। नागपूर शहराच्या काटोल रोड परिसरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या बाहेर आम्ही आत्ता उभे आहोत आणि आतमध्ये जेव्हा मी गेलो आणि त्यांच्याशी बोललो तर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तर सरळ नकार दिला की अशी काही घटनाच घडलेली नाही आहे। पण जेव्हा आम्ही त्यांना NDTV मराठीजवळ असलेल्या माहितीबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी हे मान्य केलं। घटना अशी आहे की आशिष मॉरिस मूलचंद हा जो आरोपी आहे हा हिस्ट्री शीटर आरोपी आहे। त्याच्या विरोधात कित्येक गुन्हे दाखल आहेत आणि एका अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यामध्ये तो हवा होता पोलिसांना आणि अत्यंत मेहनत करून अत्यंत शिताफीने रात्री 1 वाजता त्याला पकडण्यात अखेर गिट्टी खदान पोलिसांना यश आलं होतं आणि त्याला घेऊन इथे आणण्यात आलं होतं, त्याला अटक करण्यात आली होती। पण रात्री 3 वाजता त्यांनी जेवण मागितलं, मला भूक लागली आहे म्हणून त्यांनी जेवण मागितलं, गयावया केला, रडल्यासारखं केलं आणि कुठेतरी पोलिसांमधली माणुसकी जागी झाली आणि त्यांनी त्याला जेवण दिलं आणि इथेच कुठेतरी चूक झाली। कसं तरी पोलिसांची नजर चुकवून तो पळाला आहे। पोलिसांनी त्याच्या घरीसुद्धा दबिश दिलेली आहे, तिथे बघितलं आहे पण तो घरी पोहोचलेला नाही आहे। त्याचे नातेवाईक, त्याचे जे मित्र आहेत त्यांच्या घरीसुद्धा तो नाही आहे। तो कुठेतरी लपून बसल्याचं अजूनही शहरात असल्याची पोलिसांना माहिती आणि पोलीस त्या दृष्टीनं तपास करत आहेत। तो फार दूर गेला नसावा अशी शंका आहे, पण तो कधीतरी फोन आपला चालू करेल आणि त्याचं लोकेशन मिळेल अशी अपेक्षा आहे। एकूणच काय तर एक हिस्ट्री शीटर आणि 307चा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाला आहे आणि त्यामुळे पोलीस सध्या तणावात आहेत। निश्चितच संजय, त्यामुळे पोलीस प्रशासनावर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।